Good afternoon, all of you. In today's lecture, we will study about 4-bit up-down counter. So up counting and down counting. So counter means what? Counter will count, that is a decimal number from 0 to 9. That is up counting, 1, 0, 1, 2, 3, up to 9. That is up counting. If we are uh, studying down counter, then down counter will count numbers from 9 to 0. That is 9, 8, 7, 6, down counting will count down counter. So in up down counter, we will study 2-bit asynchronous or a ripple counter. So 2-bit asynchronous and ripple counter means what? In this, two flip-flops are designed for uh, 2-bit asynchronous counting, that is flip-flop A and this is flip-flop B. So 2-bit asynchronous counter that requires two output states, that is QA and QB. So counter output, that is 2-bit means what? There are four possible conditions, that is 0 0, 0 1, 1 0 and 1 1. That are the counters output four conditions. Then here across preset pin and clear pin, logic 1 is applied. Clock signal is given to this flip flop A as well as B. So in asynchronous counter, clock signal, that is output of QA bar, that is used as a clock to second, that is flip flop B. Then here the logic table for 2-bit asynchronous down counter. डाऊन काउंटिंग मीन्स व्हॉट? 2-bit इन 2-bit की तुमच्या स्टेप्स ज्या आहे की 2-bit मध्ये 4 पॉसिबल कंडिशन्स असणार आहेत. दॅट इज 4 3 2 1 सिक्वेन्स जो आहे तो काउंटिंगचा असणार आहे. त्याच्यानुसार इथं स्टेट्स आणि नंबर्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले. दॅट इज 4 3 2 1. कंडिशन जे आहे 0 0 0 0 मीन्स फर्स्ट स्टेट तुमची 0 असणार आहे. त्याचा इक्वॅलेंट डेसिमल नंबर जो आहे तो नोट केलेला आहे. देन सेकंड स्टेप जे आहे 4 चा इक्वॅलेंट नंबर जो आहे दॅट इज 1 1. देन थर्ड स्टेप जे आहे 1 0 0 1 आणि 0 0 ने रिप्रेझेंट केलीये सीओ. तर याच्यामध्ये डाऊन काउंटिंग मीन्स व्हॉट? स्टेप्स जे आहे त्या तुमच्या 3 2 1 0. डेसिमल इक्वॅलेंट 3 चा नोट केलेला आहे 1 1. दॅट इज इक्वॅलेंट डेसिमल नंबर जो आहे 1 1 चा 3, 2 चा 1 0, देन 1 चा 0 1 आणि 0 चा 0 0. दॅट इज डाऊन काउंटिंग. तर डाऊन काउंटिंग मध्ये सिक्वेन्स जो आहे 3 पासून 0 असणार आहे. आणि अप काउंटिंग जर असेल तर सेम लॉजिक टेबल, फक्त काय की 0 1 2 3 काउंटिंग सिक्वेन्स असणार आहे. नंतर वेवफॉर्म जे आहे रिपल काउंटरच्या डाऊन काउंटरच्या डिझाईन केलेल्या आहेत. सो इन डाऊन क्लॉक पल्स जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. QA QBच्या कंडिशन 0 0 1 1 0 1 1 0. त्याच्यानुसार सिग्नल जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर 1 1 इज नथिंग बट थर्ड स्टेप, 1 0 इज नथिंग बट सेकंड स्टेप, 0 1 मीन्स फर्स्ट आणि 0 0 मीन्स 0 स्टेप जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. देन 2-bit रिपल डाऊन काउंटरमध्ये स्टेट डायग्राम जी आहे स्टेट डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर स्टेट डायग्राम मध्ये की सिक्वेन्स जो आहे 0 0 1 1 1 0 आणि 0 1. तर स्टेट डायग्राम जी आहे ते इंडिकेट केलेली आहे डाऊन काउंटिंगची. तर डाऊन काउंटिंग मध्ये पहिल्यांदा 3 काउंट होणार, नंतर 2, नंतर 1, नंतर 0. तर कंटिन्युअसली लूप मध्ये डाऊन काउंटर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे 3-bit असिंक्रोनस रिपल डाऊन काउंटर जो आहे तो मेन्शन केलेला आहे. तर 3-bit असिंक्रोनस डाऊन काउंटर. तर याच्यामध्ये काय की 3-bit मीन्स व्हॉट? की तुमचे डेसिमल नंबर जे आहे 0 to 7 पर्यंत इक्वॅलंट त्याचा नंबर नोट करणार आहे. डेसिमल नंबरचा बायनरी इक्वॅलंट. 3 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत, फ्लिप फ्लॉप A, फ्लिप फ्लॉप B अँड फ्लिप फ्लॉप C.
क्लॉक पल्स जी आहे ती प्रत्येक फ्लिप फ्लॉपला अप्लाय केलेली आहे. जे के फ्लिप फ्लॉप यूज केलेला आहे. जे के फ्लिप फ्लॉप जे आहे जे आणि के इनपुट दोन्ही लॉजिक 1 ला कनेक्टेड आहे. क्लिअर पिन जी आहे इथं लॉजिक 1 ला कनेक्टेड आहे. देन QA, QB, QC 3 स्टेट्स असणार आहे. तर 3 बिट मीन्स व्हॉट की तुमच्या 3 स्टेटच्या पॉसिबल कंडिशन्स जे आहे की तुम्ही काय करणार आहे डाऊन काउंटर आहे. डाऊन काउंटर मीन्स व्हॉट की तुम्ही बायनरी इक्वॅलंट जो आहे 7 पासून 0 पर्यंत नोट करणार आहे. तर 7चा बायनरी इक्वॅलंट नोट केलेला आहे. देन नेक्स्ट 6चा, देन 5चा, 4चा, 3चा, 2चा, 1चा, 0चा आणि परत 7चा. तर कंटिन्युअसली लूपमध्ये राहण्यासाठी इथं काय केलेलं आहे तर काउंटर जो आहे तो लूपमध्ये इंडिकेट केलेला आहे. तर याच्यामध्ये काउंटिंग जे आहे की इनिशियल पहिली स्टेट 0 असणार आहे. नंतर काउंटिंग जे आहे की टोटल स्टेप्स ज्या आहे त्या दिलेल्या आहेत की 0 ही जी आहे सपोज पहिल्यांदा टोटल 9 स्टेप दिलेल्या आहेत. तर पहिली आणि शेवटची सेम इंडिकेट केलेली आहे. ही लास्टची जी आहे 8 स्टेप, नंतर 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि परत 8. तर कंटिन्युअसली स्टेट डायग्राम मध्ये आपण बघू तर इथं काउंटिंग जे आहे की पहिल्यांदा 7 काउंट होणार, नंतर 6, नंतर 5, नंतर हा 4, हा 3चा इक्वॅलंट आहे, हा 2चा इक्वॅलंट आहे, हा 1चा आणि 0चा. तर कंटिन्युअसली लूपमध्ये राहण्यासाठी इथं काय केलेलं आहे तर लॉजिक टेबलमध्ये इनिशियल स्टेट 0 0, फर्स्ट स्टेप 1 1 आहे आणि लास्ट स्टेप जे आहे 1 1 ने रिप्रेझेंट केलेली आहे. 1 1 1 इज नथिंग बट डेसिमल इक्वॅलंट नंबर जो आहे 7चा डेसिमल इक्वॅलंट नंबर आहे. दॅट इज 3 बिट असिंक्रोनस रिपल डाऊन काउंटर आहे. देन वेवफॉर्म ज्या आहेत त्या ड्रॉ केलेल्या आहेत. तर इथंही क्लॉक पल्स ड्रॉ केलेली आहे. QA, QB, QC. तर तुमच्या सिक्वेन्सनुसार काय करणार आहे की सपोज पहिली स्टेप 0 0 0 आहे तर 0ला QA सेट करणार, QB 0ला सेट करणार, QC जो आहे तो 0ला सेट करणार. देन नेक्स्ट 1 साठी की क्लॉक पल्स हाय आणि लो, लॉजिक लेवल हाय आणि 0 जे आहे ते मेन्शन करण्यासाठी तर काय स्टेट डायग्राम तर 3 बीट साठी झाली. देन नेक्स्ट जी आहे 4 बीट साठी. तर 4 बीट साठी काय सेम ट्रूथ टेबल असणार. तर 4 बीट साठी जो आहे तर याच्यामध्ये 4 बीट साठी काय 4 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत. देन 4 फ्लिप फ्लॉप प्रत्येक फ्लिप फ्लॉपला क्लॉक सिग्नल जी आहे क्लॉक सिग्नल अप्लाय केलेली आहे. आउटपुटच्या काय तुमच्या कंडिशन असणार आहे QA, QB, QC, QD. तर 4 कंडिशन असणार आहे. 4 बीट मीन्स व्हॉट की तुम्ही बायनरी इक्वॅलंट जो आहे डेसिमल नंबर 0 to 15 पर्यंतचा नोट करणार आहे आणि त्याच्यानुसार स्टेप्स जे आहे डाऊन काउंटिंग मीन्स व्हॉट की पहिल्यांदा लास्ट स्टेट जे आहे 15चा बायनरी इक्वॅलंट नंबर नोट करणार आहे. दॅट इज 1 1 1. तर इथं ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्ही डिझाईन करा. 3 बीटचा जसा डिझाईन केलेला आहे तसंच 4 बीटचा करा. तर 4 बीट मध्ये काय असणार आहे की तुमच्या टोटल काउंटिंग जे आहे इनिशियल स्टेट 0 असणार, नंतर 15चा इक्वॅलंट बायनरी नंबर 14, 13, 12, 11, 10 अप टू 0 पर्यंत. तर बायनरी इक्वॅलंट नंबर जो आहे तो नोट करा. काउंटिंग जे आहे डाऊन काउंटिंग असणार आहे. त्याच्यानुसार डाऊन काउंटिंग मध्ये ट्रूथ टेबल मध्ये किंवा लॉजिक टेबल मध्ये फर्स्ट जो आहे तो आपण काय करणार आहे 15चा बायनरी इक्वॅलंट नंबर जो आहे तो नोट करणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे दॅट इज up down ripple counter. So up down ripple counter, that is counter that can be used as a up counter as well as down counter. की आता तुम्हाला सांगितलं की काउंटर जो आहे अप काउंटिंग मीन्स व्हॉट की तुम्ही नंबर्स जे आहे 0 1 2 3 4 5 अप काउंटिंग मध्ये सिरियली काउंट होणार. डाऊन काउंटर मध्ये तर डाऊन काउंटरमध्ये डाऊन काउंटिंग जे आहे ते तुम्ही लास्ट जो नंबर असेल की सपोज 3 बीट असेल तर 7 पासून 0 पर्यंत काउंटिंग होणार. 4 बीट नंबर असेल तर 15 पासून 0 पर्यंत काउंटिंग होणार. दॅट इज डाऊन काउंटर. So in up counting mode, when m is equal to 0, that time
the Q output of the preceding flip-flop is connected to clock of the next stage. If counting is to be achieved for this mode, the mode selects input m is equal to 0, that is at logic 0. तर याच्यामध्ये अप काउंटिंग मध्ये काय की ज्यावेळी मोड तुम्ही m इज इक्वल टू 0 सेट करणार आहे दॅट टाइम की क्लॉक पल्सेस आता दाखवल्या तुम्हाला की प्रत्येक फ्लिप फ्लॉपला तुम्ही 2 बीट असेल 3 बीट असेल किंवा 4 बीट असेल प्रत्येक फ्लिप फ्लॉपला क्लॉक पल्स जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. तर क्लॉक पल्स काय करणार आहे की ज्यावेळी मोड तुमचा 0 असणार आहे दॅट टाइम अप काउंटिंग होणार आहे फ्लिप फ्लॉपमध्ये. सेकंड कंडिशन काय की मोड काउंटिंग मोड m इज इक्वल टू 1 असणार आहे दॅट टाइम फ्लिप फ्लॉपमध्ये क्लॉक सेम कनेक्टेड असणार आहे फक्त काउंटिंग काय होणार आहे डाऊन काउंटिंग होणार आहे. तर m इज इक्वल टू व्हॅल्यू तुम्ही सेट करणार आहे m इज इक्वल टू 0 असेल तर अप काउंटिंग आणि m इज इक्वल टू 1 असेल तर डाऊन काउंटिंग जे आहे ते परफॉर्म करणार आहे. देन 4 बीट रिपल अप डाऊन काउंटर. तर ही डायग्राम जी आहे बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरमध्ये विचारली जाते दॅट इज ड्रॉ 4 बीट रिपल अप डाऊन काउंटर. तर अप डाऊन काउंटरमध्ये काय की हा टी फ्लिप फ्लॉप यूज केलेला आहे. 4 बीट मीन्स काय 4 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत. टी ए टी बी टी सी टी डी 4 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत. प्रत्येक फ्लिप फ्लॉपला क्लॉक पल्स जी आहे ती दिलेली आहे. तर क्लॉक पल्सच्या अक्रॉस तर इथं मोड जे आहे m इज इक्वल टू 0 m इज इक्वल टू 1 सेट करण्यासाठी लॉजिक गेट्स यूज करून काय केलेलं आहे मोड जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर इथं m ची लाईन इंडिकेट केलेली आहे त्याच्या अक्रॉस नॉट गेट कनेक्टेड आहे आणि इथं अँड आणि ऑर लॉजिक यूज करून काय केलेलं आहे मोड जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर मोड कशासाठी डिझाईन केलेला आहे की ज्यावेळी तुम्ही m इज इक्वल टू 0 सेट करणार आहे दॅट टाइम काउंटर जे आहे अप काउंटिंग ऑपरेशन परफॉर्म करणार आहे आणि ज्यावेळी m इज इक्वल टू 1 सेट करणार आहे दॅट टाइम काउंटर जो आहे डाऊन काउंटिंग ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करणार आहे दॅट इज डाऊन काउंटर. देन नेक्स्ट जे आहे की डिसएडव्हान्टेजेस जे आहे रिपल काउंटरचे मेन्शन केलेले आहेत. सो डिसएडव्हान्टेजेस मध्ये फर्स्ट जे आहे दॅट इज एव्हरी फ्लिप फ्लॉप हॅज इट्स ओन प्रोपगेशन डिले इन रिपल काउंटर and the output of the previous flip flop is used as a clock for the next flip flop. तर याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप मध्ये प्रोपोगेशन डिले जो आहे दॅट इज मेन डिसएडव्हान्टेज आहे. तर प्रोपोगेशन डिले मीन्स व्हॉट की आपण फ्लिप फ्लॉपला 2 बीट असेल 3 बीट असेल तर क्लॉक सिग्नल जो आहे तो काय करतोय फर्स्ट फ्लिप फ्लॉपचा क्लॉक सेकंड फ्लिप फ्लॉपला की क्यू ए बार क्यू बी बार आउटपुट जे आहे ते तुम्ही ॲज अ नेक्स्ट प्रिसिडिंग जो काही फ्लिप फ्लॉप असेल त्याला ॲज अ क्लॉक पल्स म्हणून काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. दॅट इज द main disadvantage that is due to the propagation delay. Then next one is the propagation delay goes on increasing with increase in number of flip flops की जे सर्किट मध्ये ज्यावेळी तुमचे नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम प्रोपोगेशन डिले जो आहे दॅट इज ऑल्सो इन्क्रीज. देन नेक्स्ट जे आहे क्लॉक फ्रिक्वेन्सी जी आहे फॉर्म्युल्याने इंडिकेट केलेली आहे दॅट इज एफ इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अपॉन एन इन टू टी डी प्लस टी एस. सो एन मीन्स नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप टी एस मीन्स विड्थ ऑफ स्ट्रोक पल्स. तर पल्सेस ज्या काही आपण सिग्नल जे आहे अप्लाय करणार आहे त्याच्यावरून डिसाईड करणार आहे. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट वी विल स्टडी फ्रिक्वेन्सी डिव्हिजन इन रिपल काउंटर. सो फ्रिक्वेन्सी डिव्हिजन इन रिपल काउंटर. तर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मीन्स व्हॉट इन रिपल काउंटर फ्लिप फ्लॉप इन टॉगल मोड डिवाइड्स द क्लॉक फ्रिक्वेन्सी बाय 2. तर आपण काय करणार आहे की फ्लिप फ्लॉप जे काही यूज करणार आहे रिपल काउंटरमध्ये 2 असेल 3 असेल किंवा 4 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर डिपेंड्स ऑन सर्किट. तर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मध्ये की आपण काय करणार आहे की जे काही फ्लिप फ्लॉप यूज करणार आहे फॉर दॅट it divides that is toggle mode divides the clock frequency by 2. तर 2 ने आपण काय करणार आहे डिवाइड करणार आहे that means the frequency of Q and Q output of the toggle flip flop is exactly half of the clock frequency. means तुमचं सपोज आउटपुट Q असेल तर त्याला Q ला आपण काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे मीन्स हाफ तुम्हाला काय केलं जाणार आहे आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलं जाणार आहे. तर ऍक्च्युअली आपण डायग्राम मध्ये बघू. तर याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी
डिव्हिजन काउंटर आहे, की सपोज क्लॉक पल्स दिलेली आहे. इथं QA, QB, QC 3 स्टेट दिलेल्या आहेत. तर इथं 0 साठी फर्स्ट स्टेट आहे. 1 मीन्स काय, हा सिग्नल हा आहे, इथं हा आहे, इथं हा आहे. तर याच्यामध्ये फक्त ह्या वेव्ह फॉर्म ज्या आहेत 3 बिट सिस्टीमसाठी ड्रॉ केलेल्या आहेत. तर 0 साठी, 1 साठी, 0 साठी. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मीन्स व्हॉट, की टोटल 1 कंप्लीट सायकल जी काय असणार आहे त्याला आपण काय करणार आहे, डिवाइड बाय 2 करणार आहे. की सपोज ही पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस ही निगेटिव्ह हाफ सायकल 1 0. तर 1 0 जो आहे तो कशाचा, 2 चा बायनरी इक्वॅलंट नंबर आहे. तर या 2 ला आपण काय करणार आहे, परत 2 ने डिवाइड करणार आहे. मीन्स याची फ्रिक्वेन्सी डिव्हिजन जो आहे तो 1 येणार आहे. देन सेकंड स्टेप मध्ये की 1 1 0 0 नंबर बघा कशाचा आहे, त्याला फक्त 2 ने डिवाइड करा. तर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मध्ये आपण काय करणार आहे, जो काय बायनरी इक्वॅलंट तुम्ही असाइन करणार आहे त्याला फक्त 2 ने डिवाइड करणार आहे आणि व्हॅल्यूज ज्या आहे त्या फाइंड आउट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये मॉड्युलस काउंटर कन्सेप्ट आहे. तर मॉड्युलस काउंटर, तर त्याच्यामध्ये पण 2 बिट सिंक्रोनस अप काउंटर जो आहे तो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. सेम परत रिवाइज करते. तर 2 बिट सिंक्रोनस अप काउंटर जो आहे जे के फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहे. 2 बिट मध्ये काय की तुमचे आउटपुट QA QB 2 आउटपुट आहे. 2 आउटपुटच्या काय असणार आहे, 4 कंडिशन असणार आहे. लॉजिक टेबल मध्ये नोट केलेलं आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर अप काउंटर आहे म्हणून काय की 0 1 2 3 आणि परत 0. तर लूप मध्ये काय होणार आहे, तुमचं काउंटिंग होणार आहे. स्टेट डायग्राम मध्ये आपण ड्रॉ केलेली आहे स्टेट डायग्राम, की स्टेट डायग्राम मध्ये तर फर्स्ट जे आहे अप काउंटिंग मध्ये काय होणार आहे, तर काउंटर जो आहे अप काउंटिंग जे आहे की फर्स्ट स्टेप इनिशियली 0 स्टेप काउंट करणार आहे, नंतर 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. फोर्थ स्टेप मीन्स अगेन 0 0. तर कंटिन्युअसली काय तुमचं 0 1 2 3 0 1 2 3 लूप मध्ये काउंटिंग होणार आहे. दॅट इज 2 बीट सिंक्रोनस अप काउंटर. वेवफॉर्म जी आहे ती सेम ड्रॉ केलेली आहे, क्लॉक पल्स ड्रॉ केलेली आहे. नंतर 0 0, तर इथं हा 0 0 आहे. सेकंड कंडिशन 0 1 आहे, तर इथं हा 0 आहे. हा वेवफॉर्म मध्ये पार्ट 1 केलेला आहे. देन 1 0 हा पोर्शन 1 केलेला आहे, इथं हा 0 केलेला आहे. देन 1 1 इथं हा 1 केलेला आहे आणि हा 1 केलेला आहे. दॅट इज 1 1. तर वेवफॉर्म जी आहे ती ड्रॉ केलेली आहे अप काउंटिंग साठी. सेम डायग्राम डाऊन काउंटिंगच्या स्टडी केलेल्या आहेत, तशाच सेम अप काउंटिंगच्या आहेत. फक्त अप काउंटिंग मध्ये काय होणार आहे की तुम्ही सिक्वेन्स जो आहे तो अप काउंटर मध्ये सिक्वेन्स जो आहे अप काउंटिंगचा 1 2 3 4 2 बीट असेल तर 4 स्टेप मध्ये काउंट होणार. आता 3 बीट मध्ये काय 3 फ्लिप फ्लॉप यूज केलेले, 3 स्टेट असणार आहे QA QB QC. तर त्याच्यानुसार टोटल कंडिशन 0 to 7 पर्यंत नोट करणार आहे. 0 चा बायनरी इक्वॅलंट नंबर, 1 चा 2 चा 3 चा 4 चा अप टू 7 पर्यंत नोट करणार आहे आणि परत 0 चा. तर कंटिन्युअसली लूप मध्ये काय की तुमचा काउंटर जो आहे तो नंबर्स काउंट करणार आहे. डेसिमल इक्वॅलंट नंबर जे आहे ते काउंट करणार आहे. तर डेसिमल नंबर इक्वॅलंट जे आहे 3 बीट मध्ये 0 to 7 पर्यंत तुम्ही पास करणार आहे आणि त्याच्यानुसार परत लास्टचा बीट जो आहे 0 सेट करणार आहे. तर त्याच्यानुसार काउंटर जो आहे तो कंटिन्युअसली लूपमध्ये काउंटिंग राहणार आहे. सेम वेवफॉर्म आणि स्टेट डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे अप काउंटर असेल तर अप काउंटिंग, डाऊन काउंटर असेल तर सेम डायग्राम इंडिकेट केलेली आहे. याच्यामध्ये डाऊन काउंटिंगचा सिक्वेन्स जो आहे 0 7 6 5 अप टू 0 पर्यंत परत 7 जो आहे इंडिकेट केलेला आहे. तर डाऊन काउंटिंगचा लॉजिक टेबल आणि वेवफॉर्म जे आहे ते इंडिकेट केलेली आहे. सेम स्टेट डायग्राम जी आहे ती मगाशी आपण स्टडी केलेली तीच परत रिवाइज केली आहे. की डाऊन काउंटिंग मध्ये पहिल्यांदा काय 7 काउंट होणार, 6 नंतर 5 4 नंतर 3 2 1 आणि परत अगेन 0. तर हे नंबर जे आहे ते काउंट होणार. देन 3 बीट अप डाऊन काउंटर, की ॲट ए टाइम ज्यावेळी तुम्ही दोन्ही काउंटर यूज करणार आहे दॅट टाइम, की आपण मगाशी 4 बीटची डायग्राम
स्टडी केलेली. आता सेम डायग्रॅम जी आहे 3 बीटची आहे. तर 3 बीटमध्ये काय फक्त 3 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत. फ्लिप फ्लॉप ए बी सी. एम जो आहे तो तुमचा काय मोड सिग्नल आहे. तर मोडवरून काय करणार आहे तुम्ही अप काउंटिंग आणि डाऊन काउंटिंग जे आहे ते डिसाईड करणार आहे. सो वेन एम इज इक्वल टू 0 अप काउंटर जे आहे अप काउंटिंग जे आहे एम इज इक्वल टू 0 मीन्स काय अप काउंटिंग 0 1 2 3 तुमचा मोड ज्यावेळी एम इज इक्वल टू 0 असणार आहे दॅट टाइम काउंटर 0 to 7 पर्यंत नंबर काउंट करणार आहे. एम इज इक्वल टू 1 मीन्स व्हॉट की ज्यावेळी 1 असेल दॅट टाइम काउंटर विल काउंट नंबर दॅट इज इन डाऊन काउंटिंग. तर डाऊन काउंटिंग मीन्स व्हॉट की लास्टला 7 to 0 पर्यंत काय होणार आहे काउंटिंग होणार आहे. देन ॲडव्हान्टेजेस जे आहे सिंक्रोनस काउंटरचे रिप्रेझेंट केलेले. फर्स्ट ॲडव्हान्टेज जो आहे दॅट इज फ्लिप फ्लॉप आर क्लॉक ॲट द सेम टाइम or a same instant. The propagation delay problem is reduced to great extent. तर इथं propagation delay जो आहे तो तुमचा reduce केला जाणार आहे. Then the total propagation delay between the instant of application of clock edge and the instant at which MSCB output changes is equal to the sum of propagation delay of one flip flop and that of one AND gate. The propagation delay जो आहे that we will calculate as a propagation delay is equal to TD that is of one flip flop plus TD of one gate. Logic gates चा propagation delay जो आहे तो आपण calculate करणार आहे. Then next advantage जे आहे that is this is much less than propagation delay of an asynchronous counter. तर याच्यामध्ये propagation delay जो आहे that is less then due to reduced propagation delay synchronous counter can operate at much higher clock frequency than the asynchronous counter. तर याच्यामध्ये propagation delay जो आहे तो काय केला जाणार आहे रिड्यूस केला जाणार आहे. देन नेक्स्ट जे आहे काउंटरमध्येच आपण डिकेड काउंटर that is schematic block diagram of decade counter that we will study. So in decade counter we will study mod n counter. So mod n counter means what in that we will study its block schematic by using IC 7490 and IC 7490 as mod n counter. Then रिपल काउंटर जे आहे हे रिपल काउंटर आयसी नंबर जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे दॅट इज IC 7490 डिकेड काउंटर आहे. तर याच्यामध्ये डिकेड काउंटर जो आहे तर डिकेड काउंटर मीन्स व्हॉट मॉड 10 काउंटर. तर मॉड 10 काउंटर मध्ये आपण काय करणार आहे तर काउंटिंग जी आहे अप टू 10 पर्यंत काउंटिंग ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर इथं मॉड 10 काउंटर डिकेड काउंटर जे आहे टोटल 14 पिनची आयसी आहे. तर इथं टोटल 7 पिन तुमच्या 1 2 3 4 लेफ्ट साईडला आहे. 8 to 14 पर्यंत पिन्स जे आहे राईटला इंडिकेट केलेला आहे. तर टोटल 14 पिन्सची आयसी आहे. तर याच्यामध्ये इंटरनल डायग्रॅम जी आहे IC 7490 ची तर इंटरनल डायग्रॅम मध्ये की 7490 IC मध्ये मॉड 2 आणि मॉड 5 दोन मॉड्युलस काउंटर जे आहे ते यूज केलेले असतात. तर मॉड 2 मीन्स व्हॉट की डिवाइड बाय 2 काउंटर अँड डिवाइड बाय 5 काउंटर. तर डिवाइड बाय 2 काउंटरला स्टेट जे आहे एकच स्टेट असणार आहे QA ने रिप्रेझेंट केली आहे. नंतर मॉड 5 तर मॉड 5 मीन्स व्हॉट की याच्यामध्ये कंडिशन काय असणार आहे टोटल 3 कंडिशन असणार आहे मॉड 5 मध्ये QB QC आणि QD ने रिप्रेझेंट केली आहे. तर याच्यामध्ये 3 स्टेप्स जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. देन पिनचं डिस्क्रिप्शन जे आहे ते नोट केलेलं आहे. इनपुट पिन आहे, रिसेट पिन आहे, VCC पिन आहे, नंतर सेट पिन आहेत. मॉड 5 काउंटरमध्ये 3 इनपुट्स किंवा आउटपुट टर्मिनल्स असणार आहे दॅट इज QD QC आणि QB. ग्राउंड पिन इंडिकेट केलेली आहे. देन ट्रूथ टेबल जो आहे तो स्टडीसाठी नाही आपल्याला. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये आपण काय करणार आहे डिकेड काउंटर जो आहे तो स्टडी करणार आहे. तर डिकेड काउंटर मध्ये काय की सेम
7490ची डायग्रॅम जी आहे ड्रॉ केलेली आहे. तर डिकेड काउंटरमध्ये 2 डिवाइड बाय 2 आणि डिवाइड बाय 5 दॅट इज मॉड 2 काउंटर आणि मॉड 5 काउंटर यूज करून काय केलेला आहे, डिकेड काउंटर जो आहे तो डिझाईन केलेला आहे. सो इन मॉड 5 देर आर 3 कंडिशन्स दॅट इज QB, QC आणि QD आणि मॉड 2 मध्ये काय एकच कंडिशन आहे. तर टोटल तुमचे डिकेड काउंटरला इनपुट काय असणार आहे, 4 इनपुट असणार आहे, QA, QB, QC, QD. तर त्याच्यावरून आपण काय करणार आहे, मॉड 10 किंवा डिकेड काउंटर. तर डिकेड मीन्स काय की टोटल 10 कंडिशन्स जे आहे ते आपण नोट करणार आहे मॉड 5 आणि मॉड 2 वरून. तर याच्यामध्ये 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत काय केलेलं आहे, तर बायनरी सॉरी डेसिमल नंबर नोट केलेला. सुट्टी नाही उद्या चालेल. तर याच्यामध्ये डिकेड काउंटरमध्ये की काउंटिंग जे आहे 0 to 9 पर्यंत असणार आहे. तर पहिल्यांदा 0 to 9 मीन्स काय टोटल पॉसिबल 10 कंडिशन्स जे आहे ते आपण काउंट करणार आहे मॉड 10 काउंटर किंवा डिकेड काउंटरमध्ये. देन नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे मॉड 6 काउंटर. तर मॉड 6 काउंटर मीन्स व्हॉट की याच्यामध्ये टोटल किती 6 स्टेट्स जे आहे त्या असणार आहे. तर 6 स्टेट कोणत्या असणार आहे, तर 0, 1, 2, 3, 4, 5. तर 0 to 5 पर्यंत तुमच्या काय असणार आहे, मॉड 6 काउंटरमध्ये स्टेट्स असणार आहे. तर QA, QB, QC ने काय केलेलं आहे, तर टोटल 6 स्टेट्स ज्या आहेत त्या रिप्रेझेंट केलेल्या. पहिली 0, नंतर 1, नंतर 2, नंतर हा 3 चा इक्वॅलंट आहे, हा 4 चा आहे, हा 5 चा आहे आणि परत हा 0. दॅट इज कंटिन्युअस लूपमध्ये राहण्यासाठी परत फर्स्ट स्टेप जी आहे ती ॲज अ लास्ट स्टेप परत रिटर्न केलेली आहे. तर मॉड 6 काउंटरमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5. तर 5 पर्यंत आपण काय करणार आहे, काउंटिंग करणार आहे. सो दिस इज मॉड 6 काउंटर. देन मॉड 6 काउंटरच्या डायग्राममध्ये सेम डिकेड काउंटरची डायग्राम ड्रॉ केलेली आहे. फक्त इथं इनपुट दाखवताना आउटपुट जे आहे QA, QB, QC तीनच आउटपुट कंडिशन दाखवणार आहे. दॅट इज मॉड 6 काउंटर. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये आपण रिंग काउंटर स्टडी करणार आहे. तर रिंग काउंटर मीन्स व्हॉट की इथं काउंटिंग जे आहे सेम कंटिन्युअसली लूपमध्ये राहणार आहे. की डी फ्लिप फ्लॉप यूज करून काय केलेलं आहे की काउंटर डिझाईन केलेला आहे. प्रीसेट पिन जे आहे क्लिअर पिनला कनेक्टेड आहे. प्रीसेट आणि क्लिअर जे आहे ते एकमेकांना कनेक्ट केलेले. प्रत्येक फ्लिप फ्लॉपला 4 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत. D, F0, F1, F2, F3. प्रत्येक फ्लिप फ्लॉपला क्लॉक पल्स दिलेली आहे. कॉमनला क्लॉक पल्स जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. नंतर डी फ्लिप फ्लॉपमध्ये की फर्स्ट डी फ्लिप फ्लॉपला Q3 चा आउटपुट जे आहे ॲज अ इनपुट म्हणून काय केलेलं आहे, D0 ला कनेक्ट केलेलं आहे. दॅट इज रिंग काउंटर. तर रिंग काउंटर मीन्स व्हॉट की तुमचा कंटिन्युअसली रिंग किंवा लूपमध्ये काउंटर जो आहे तो आउटपुट इंडिकेट करण्यासाठी काय केलेलं आहे, तर आउटपुट जे आहे Q3 ॲज अ इनपुट म्हणून D0 ला कनेक्टेड आहे. तर रिंग काउंटरमध्ये क्लिअर पिन, तर क्लिअर पिन लॉजिक 1 ला सेट करणार आहे. क्लॉक पल्स तुम्ही हाय ठेवा किंवा लो ठेवा. देन फर्स्ट कंडिशनला काय क्लॉक तुमची 0 असेल किंवा डोंट केअर असेल दॅट टाइम की सपोज स्टेट जी आहे की प्रिव्हियस स्टेट की जी काही प्रेझेंट स्टेट असणार आहे की सपोज फ्लिप फ्लॉपमध्ये प्रेझेंट स्टेट 100 स्टोर असेल, कोणतीही स्टेट स्टोर असणार आहे. तर इन जनरल पहिली स्टेप मी घेतलेली आहे 100. फर्स्ट स्टेप काय आहे की तुमची फ्लिप फ्लॉपमध्ये स्टोर आहे. देन सेकंड कंडिशनला की ज्यावेळी तुम्ही क्लॉक पल्स अप्लाय करणार आहे तर क्लॉक पल्स काय होणार आहे, तर इथं फ्लिप फ्लॉप जो आहे तो तुमचा रिंगमध्ये रोटेट होणार आहे. तर रिंगमध्ये रोटेट होणार आहे मीन्स व्हॉट की इथं हा 1 फक्त काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. प्रत्येक स्टेपला हा 1 काय केलेला आहे, येलो कलरने दाखवलेला आहे, शिफ्ट झालेला आहे. तर या स्टेपमध्ये 1 इथं शिफ्ट झालेला आहे, बाकी 0 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये हा 1 इथं शिफ्ट झालेला आहे, बाकीचे ब्लॉक 0 ने कंप्लीट करणार आहे. आणि नेक्स्ट स्टेपला इथं 1 आणि परत हा 1 जो आहे नेक्स्ट स्टेपला इथं फर्स्ट पोझिशनला येणार आहे. तर कंटिन्युअसली तुमचा काउंटर काय
की रिंग मध्ये किंवा लूप मध्ये रोटेट होणारे, दॅट इज रिंग काउंटर. सेम वेवफॉर्म जी आहे ती ट्रूथ टेबल वरून डिझाईन केली की 100. तर इथं QA, Q0, Q1, Q2, Q3 ला तुमचा 000 जो काही सिक्वेन्स असेल तो प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच्यानुसार वेवफॉर्म जे आहे त्या डिझाईन करणार आहे. नंतर स्टेट डायग्राम मध्ये की काउंटर आता दाखवले की पहिली स्टेप तुमची 100 काउंट होणार आहे, तर इथं 100. नंतर नेक्स्ट स्टेट 1 फक्त एकेका बीट पोझिशनने काय झालेलं आहे, शिफ्ट झालेला आहे. त्याच्यानुसार एक एक स्टेप जी आहे ती शिफ्ट केलेली आहे रिंग काउंटरमध्ये, दॅट इज रिंग काउंटर. देन नेक्स्ट जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपण ट्विस्टेड रिंग काउंटर स्टडी करणार आहे. सो ट्विस्टेड रिंग काउंटर मीन्स व्हॉट, तर याच्यामध्ये की आपण ट्विस्टेड रिंग काउंटर इज नथिंग बट जॉन्सन्स काउंटर जो आहे तो स्टडी करणार आहे. तर आपण हा पॉइंट जो आहे नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू, जॉन्सन्स ट्विस्टेड रिंग काउंटर. तर लेक्चर जे आहे ते इथं स्टॉप करते. नेक्स्ट लेक्चरला राहिलेला ट्विस्टेड रिंग काउंटर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करूया.